नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपल्याला राज्यघटनेचे 351 ते 400 असे महत्त्वपूर्ण आपल्याला वन लाइनर बघायचे. आता आपण राज्यघटना म्हणजे राज्यघटना बघतोय का रे? तर नाही, राज्यघटनेचा एक घटक येतो म्हणजे पंचायत राज. आपण पंचायत राज याच्यामध्येच ॲड केलंय. कारण मागील लेक्चरपासून काही विद्यार्थ्यांना असं वाटत असेल, की सर हे तर पंचायत राजचे प्रश्न आहे. बरोबर आहे त्यांचा प्रश्न. आता हे पंचायत राजचे प्रश्न आहे, इथून पुढचे ॲड असणार आहे. कारण दोन्ही कव्हर होणं गरजेचं आहे. तुम्ही फक्त राज्यघटनाच करशाल आणि पंचायत राज कधी करणार? त्याच्यामुळे आपण याच्यातच ॲड केले. ओके. चला लक्ष द्या आता. बघा पहिला प्रश्न काय सांगतो? महाराष्ट्रातली पहिली नगरपंचायत कोणती? तर महाराष्ट्रातली पहिली नगरपंचायत आहे दापोली. पहिली नगरपंचायत कोणती? तर दापोली आहे. तसं देशातील 4G वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका कोणती? तर इस्लामपूर ही आहे. देशातील पहिली जिने 4G वायफाय सेवा दिली होती. अशी जर विचारलं आपल्याला नगरपंचायत कोणती? तर त्याचं योग्य उत्तर सांगायचं बाळांनो, इस्लामपूर हे सांगायचं. त्यानंतर एखादा म्हटला मला पोलीस पाटील व्हायचंय, तर होऊ शकतो तो पोलीस पाटील, का नाही होऊ शकत? पण त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता किती दिली ती जाणून घ्या. तर पोलीस पाटील होण्यासाठी 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. पोलीस पाटील होण्यासाठी किती उत्तीर्ण आवश्यक आहे बाळांनो? तर 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे. तलाठी व तहसीलदार यांच्यातील दुवा कोण असतो रे? तर मंडल अधिकारी असतो. तलाठी आणि तहसीलदार या दोघांमधला जो मध्यस्थ किंवा जो दुवा आपण ज्याला म्हणतो, तो कोण राहणार आहे तुमचा? तर बघा मंडल अधिकारी हा असणार आहे. तहसीलदार व तलाठी मधला. उपजिल्हाधिकाऱ्यांची निवड कोण करतं? महत्वाचा प्रश्न. महाराष्ट्र लोकसेवा आयोग. उपजिल्हाधिकाऱ्यांची निवड कोण करतं बाळा? तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग करतात. रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावर प्रमुख कोण असतो रे? तर जिल्हाधिकारी असतो. म्हणजे जी काय रोजगार हमी योजना 1972 ला पागे सांगली या ठिकाणी त्यांनी सुरू केली होती. तर या रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावर प्रमुख कोण असतो? तर जिल्हाधिकारी हा महत्वाचा असतो. लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील बघा पुढे लगेच प्रश्न आहे, रोजगार हमी योजनेचे जनक कोण आहे? तर वि.स. पागे. वि.स. पागे हे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचे कोण आहे? तर जनक आहे. सरपंचाची निवड कुठून केली जाते रे? बघा सरपंच आहे त्याची निवड कुठून केली जाते? तर थेट जनतेतून. पहिले कसं होतं? सरपंचाची निवड निवडून आलेल्या सदस्यांमधून होत होती. परंतु शासनाने आता निर्णय बदललाय. आता सरपंचाची निवड मात्र थेट जनतेतून केली जाते. ओके. पुढे बघा. सरपंच होण्यासाठी वयोमर्यादा किमान किती असावी? तर 21 वर्ष पूर्ण पाहिजे सरपंच होण्यासाठी. किती वर्ष पाहिजे? तर 21 वर्ष पूर्ण पाहिजे. ग्रामपंचायत सदस्यांना राजीनामा द्यायचा असल्यास तो कोणाकडे द्यावा लागतो रे? तर सरपंचाकडे. जे काही ग्रामपंचायत सदस्य आहे आणि उपसरपंच आहे यांना जर राजीनामा द्यायचा असेल तर तो राजीनामा कोणाकडे सादर करावा लागणार आहे? तर बघा ह्या सरपंचाकडे सादर करावा लागतो. ओके. चला या प्रश्नांचं रिव्हिजन घेऊ आपण. महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत दापोली. देशातील 4G वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका इस्लामपूर. पोलीस पाटील या पदासाठी शैक्षणिक पात्रता किती असावी? तर 10वी. त्यानंतर तलाठी व तहसीलदार यांच्यातील दुवा कोण असतो? मंडल अधिकारी. त्यानंतर उपजिल्हाधिकारी यांची निवड कोण करतं? महाराष्ट्र लोकसेवा आयोग. रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावर प्रमुख कोण असतो? जिल्हाधिकारी. महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेचा जनक कोण आहे? तर वि.स. पागे हे जनक आहे. त्यानंतर सरपंचाची निवड कुठून केली जाते? थेट जनतेतून. सरपंच होण्यासाठी किमान वय किती असावे? 21 वर्ष. ग्रामपंचायत सदस्यांना राजीनामा द्यायचा असल्यास कोणाकडे द्यावा लागतो? तर सरपंचाकडे द्यावा लागतो. ओके. चलो पुढे बघा आता. सरपंच व उपसरपंच विरुद्ध अविश्वास ठराव आणण्यासाठी किती सदस्यांनी प्रस्ताव मांडावा लागतो? बघा सरपंच आहे आणि उपसरपंच आहे बरोबर. आता यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणायचा असेल तर कमीत कमी किती सदस्यांना प्रस्ताव मांडायचा आहे? तर 1/3 सदस्यांना. किती सदस्यांना बाळांनो? तर 1/3 सदस्य एकूण सदस्य संख्येच्या यांनी काय करायचा? प्रस्ताव ठेवायचा. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न. महानगरपालिका आयुक्तांना केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर राज्य शासनाला असतो. महानगरपालिका आयुक्तांना केव्हाही परत बोलवू शकते. केव्हाही. हा कोण बोलवू शकतं? तर राज्य शासन त्यांना अधिकार दिलेला आहे तो. पुढचा प्रश्न. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीमध्ये किती सदस्य असतात? तर वित्त समितीमध्ये असतात 9 सदस्य. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीमध्ये एकूण सदस्य संख्या किती बाळांनो? तर 9 आहे इतकी. गावातील अतिक्रमण हटवण्यासंबंधी कोण नोटीस बजावतो? जर गावामध्ये अतिक्रमण आहे, एखाद्याने जागेवर अतिक्रमण केलं, एखाद्याने दुकान वाढवलं, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ग्रामीण भागामध्ये. आता हे अतिक्रमण हटवायचं तर याची नोटीस द्यावी लागेल ना. मग याची नोटीस बजवायचं काम कोणाचं आहे? तर ह्या ग्रामसेवकाचं ते काम आहे.
ओके. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था केव्हा सुरू झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये? 1 मे 1962 ला आपल्या महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था सुरू झाली. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर जिल्हाधिकाऱ्यांना आहे. ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे बाळा? तर जिल्हाधिकारी यांना आहे. तसंच भारतात जवाहर रोजगार योजना कोणत्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीत सुरू झालेली? तर राजीव गांधी यांच्या कारकिर्दीमध्ये सुरू झाली. काय? तर भारतात जवाहर रोजगार योजना ही कोणत्या पंतप्रधान? तर राजीव गांधी यांच्या काळामध्ये. पंचायत राज पद्धतीचा अवलंब करणारा दुसरे राज्य, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना पहिलं राज्य माहित असतं. बरेचसे विद्यार्थी काय करतात? पहिलं राज्य लक्षात ठेवतात, दुसरं कोणी लक्षात ठेवत नाही. पण लक्षात ठेवा, दुसरं पण महत्वाचं आहे. पहिलं राजस्थान आणि दुसरं कोणतं? तर आंध्र प्रदेश. इतकं हे दुसरं राज्य. ओके. पुढे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती? म्हणजे जर पंचायत समिती राहू द्या किंवा जिल्हा परिषद राहू द्या, जर तुम्हाला सदस्य व्हायचं तर तुमचं वय किती असावं? 21 वर्ष पूर्ण असावं. लक्षामध्ये 21 वर्ष पूर्ण. बघा, सरपंच उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आणण्यासाठी किती सदस्यांनी प्रस्ताव ठेवावा लागतो? तर 1/3. महानगरपालिका आयुक्तांना केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्य शासनाला. जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत किती सदस्य असतात? तर 9 सदस्य. गावातील अतिक्रमण हटवण्यासाठी कोण नोटीस बजावतो? तर ग्रामसेवक. त्यानंतर महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था केव्हा सुरू झाली? 1 मे 1962 ला. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, ग्रामपंचायत सदस्यांची संख्या निश्चित करण्याचा अधिकार कोणाला? तर जिल्हाधिकाऱ्यांना. आणि भारतात जवाहर रोजगार योजना कोणत्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीमध्ये सुरू झाली? तर राजीव गांधी. आणि पंचायत राज पद्धतीचा अवलंब करणारे देशातील दुसरे राज्य कोणते? तर आंध्र प्रदेश. हे काय तर बाळांनो? दुसरं राज्य आहे. तसंच पंचायत राज समिती व जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती वर्ष? तर 21 वर्ष आहे. किती? तर 21 वर्ष. ओके. चलो पुढे बघा. हा, ग्रामपंचायत अर्थसंकल्प पंचायत समितीने मंजुरी देण्याची मुदत किती असते? म्हणजे ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्पास पंचायत समितीने मंजुरी देण्याची मुदत किती असणार आहे? कमीत कमी तर 2 महिने असणार आहे. कमीत कमी किती राहणार बाळांनो? 2 महिने असणार आहे. ग्रामसभा म्हणजे काय रे? तर ग्रामसभा म्हणजे 18 वर्षावरील सर्व प्रौढ मतदार सभा. गावातील सर्व प्रौढ मतदारसंघ म्हणजे जे 18 वर्षाच्या वरती आहे त्याला ग्रामसभा, किंवा आपण असं लक्षात ठेवा, गावातील सर्व प्रौढ मतदारांची सभा याला काय म्हणायचं? ग्रामसभा असं म्हणायचं. ओके. पुढे सरपंच राजीनामा. आता महत्वाचं आहे, इथं तुम्हाला ऑप्शनला उपसरपंच पण राहणार आहे. सरपंच राजीनामा कोणाकडे देतो? तर सरपंच बाळांनो राजीनामा हा पंचायत समितीच्या सभापतींकडे देतो. कोणाकडे देतो? तर पंचायत समितीच्या सभापतींकडे हा काय करतो? तर राजीनामा देतो. कोण रे? तर सरपंच. जिल्हा परिषद अध्यक्ष राजीनामा कोणाकडे देतात? तर विभागीय आयुक्तांकडे देतात. झेडपीचे जे अध्यक्ष असतात ना, जिल्हा परिषद अध्यक्ष, जर यांना राजीनामा द्यायचा असेल तर ते कोणाकडे सादर करणार आहे? तर विभागीय आयुक्तांकडे देणार आहे. तसंच जिल्हा परिषदेच्या एकूण समित्या किती, किंवा स्थायी समितीसह एकूण समित्या किती? तर एकूण समित्या आहे बाळांनो 10 समित्या आहे. झेडपीच्या जिल्हा परिषदेच्या एकूण समित्या किती आहेत? तर 10 समित्या आहे. आणि ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? जो ग्रामसेवक असतो ना, या ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला कोणाची? तर ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचा अधिकार दिलेला आहे आपल्या जी काही तरतूद आहे त्यामध्ये. ओके. चला लक्ष द्या इकडं. ग्रामपंचायत अर्थसंकल्पास पंचायत समितीने मंजुरी देण्याची मुदत किती महिने? तर 2 महिने. त्यानंतर ग्रामसभा म्हणजे काय राहतं? गावातील सर्व प्रौढ मतदारांची सभा. सरपंच राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर पंचायत समिती सभापतींकडे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजीनामा कोणाकडे देतात? विभागीय आयुक्तांकडे. जिल्हा परिषदेच्या एकूण समित्या किती स्थायी समितीसह? तर 10 समित्या. आणि ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला. ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक प्रथम कोण मंजूर करतं? ग्रामपंचायतीचं प्रथम जे अंदाजपत्रक राहणार आहे ते कोण मंजूर करणार आहे? ग्रामसभा. पहिले कोण मंजूर करणार बाळांनो? ग्रामसभा. आणि ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करणार आहे? प्रभाग जाहीर करायचे तर कोण करल? तहसीलदार करल. कोण करल बाळांनो? तहसीलदार. तसंच जिल्हा पातळीवर पूर्णपणे ई ऑफिसचा उपयोग करणारा पहिला जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग. जिल्हा पातळीवर पूर्णपणे ई ऑफिसचा उपयोग करणारा पहिला जिल्हा आहे हा कोणता आहे? तर तुमचा सिंधुदुर्ग आहे. तसंच पुढचा प्रश्न, वन हक्क प्राप्त करणारी पहिली ग्रामपंचायत कोणती? लेखा मेंढा ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये.
हिला कोणता हक्क प्राप्त आहे? तर वन हक्क प्राप्त आहे. वन हक्क प्राप्त करणारी पहिली ग्रामपंचायत लेखामेंढा गडचिरोली. तसंच बाळांनो, दिवाबत्तीची सोय करण्याचे काम कोण करतं रे? दिवाबत्तीची म्हणजे दिवाबत्ती तुमच्या गावामध्ये जी सोय करायची ती नाहीच आहे, तर ग्रामपंचायतीचं काम आहे दिवाबत्तीची सोय करून देणे. कोणाचं काम आहे? तर ग्रामपंचायतीचं. ओके, पुढे बघ. ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक प्रथम कोण मंजूर करणारे? ग्रामसभा. तसेच ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतं? तहसीलदार. त्यानंतर जिल्हा पातळीवर पूर्णपणे ई ऑफिसचा उपयोग करणारा पहिला जिल्हा सिंधुदुर्ग. त्यानंतर वन हक्क प्राप्त करणारी पहिली ग्रामपंचायत कोणती? लेखामेंढा गडचिरोली. दिवाबत्तीची सोय करण्याचे काम कोणाचं येतं? ग्रामपंचायतीचं. चलो पुढचा प्रश्न बघा. यानंतरचे शेवटचे धाम आपले पूर्ण झाले 350 ते 400 पर्यंत. महत्वाचा प्रश्न आहे, 73व्या घटना दुरुस्तीनुसार सूट दिलेली राज्य कोणते? बघा, मिझोराम, मेघालय आणि नागालँड. कोणकोणते राज्य आहे रे? 73व्या घटना दुरुस्तीनुसार सूट दिलेली राज्य कोणते? तर मिझोराम, मेघालय आणि नागालँड. ग्रामपंचायतीला कर्ज मंजूर कोण करतो? बघा, ग्रामपंचायतीला कर्ज मंजूर कोण करतो रे? जिल्हा परिषद. कोण करतं बाळांनो? जिल्हा परिषद. सर्व राज्यांत ग्रामसभा स्थापन करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली? सर्व राज्यांमध्ये ग्रामसभा स्थापन करण्याची शिफारस ही कोणत्या समितीने केली? तर तखतमल जैन समिती. तखतमल जैन समिती या समितीने काय केलं? सर्व राज्यांमध्ये ग्रामसभा स्थापन करण्याची शिफारस केलेली आहे. ग्रामपंचायत स्थापना कलम किती? 40. लक्षात ठेवायचं हा, पाठ करून ठेवा, पेपरला विचारतात. त्याला आपण IMP करू शकतो. हा 2.5 वर्ष असतो.